आपला संवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्यात. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर एक सुधारणा विधेयक डान्सबार संदर्भात अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलं, मात्र तरी सुद्धा सर्रासपणे नवी मुंबईमध्ये कायद्याचं उल्लंघन करून डान्सबार सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय की कायदा नेमकं संरक्षण कोणाचं करतंय? हे गृह खातं कायद्याचं संरक्षण करतंय की डान्सबार मालकांचं? काय सांगाल, आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्रासपणे व्हिडिओ सध्या आपल्या हाती लागतात. खरं तर विधेयक पारित झाल्यानंतर त्याचा जो विदिन 24 आवर इफेक्ट आहे तो इफेक्ट दिसायला हवा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा केलं गेलं पाहिजे. अगदी. मात्र नवी मुंबईसाठी काही खास नियम केलेले आहेत का? नवी मुंबई त्याला अपवाद क्षेत्र म्हणून वगळलेला आहे का? नेमकं नवी मुंबईच्या बाबतीतले नियम वेगळे आहेत का, किंवा नवी मुंबई हे वेगळ्या परग्रहावरचा भाग आहे का, ते जरा शोधलं पाहिजे आपण. अगदी. ताई, महत्वाचा मुद्दा हा आहे की यापूर्वी सुद्धा लोकशाही मराठीने वारंवार या संदर्भात आवाज उठवलेला आहे. त्या प्रकारचे व्हिडिओ सुद्धा समोर आम्ही आणलेलो आहोत आणि आता सुद्धा काल रात्रीचे हे 2 व्हिडिओ आहेत. कालच एवढ्या मोठ्या घडामोडी अधिवेशनात घडलेल्या असताना सुद्धा तर थेट प्रश्न हा निर्माण होतोय की हे व्हिडिओ लोकशाही मराठीच्या कॅमेराला दिसतात, ते व्हिडिओ पोलिसांना का दिसत नाहीत? नेमका कोणाचा वरदास्त या सर्व घडामोडींमागे आहे? कदाचित त्यांना नवी मुंबई हे अपवादित क्षेत्र आहे असं त्या GR मध्ये लिहिलंय का हे बघावं लागेल. म्हणजे इतकी ही संशयास्पद परिस्थिती आहे. कारण जर एक GR पारित झालाय आणि राज्यातल्या तो सगळ्यांना लागू आहे, तर त्याला नवी मुंबई कसा काय अपवाद राहू शकतं? आणि नवी मुंबईतले लोक इतके बेदरकारपणे ते कसं काय पुन्हा चालू ठेवू शकतात? अगदी हा मुद्दा महत्वाचा आहे प्रश्न. मात्र आगामी काळात या संदर्भात आपली भूमिका काय? कारण आपण पाहतोय की अधिवेशनामध्ये घडामोडी घडल्या, सुधारित त्यामध्ये गोष्टी विधेयक मंजूर करण्यात आलं, मात्र तरी सुद्धा सर्रासपणे असे प्रकार घडत असतील, जो एक मोठा प्रश्न आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे सुषमा अंधारे यांच्याशी आपला संपर्क तुटला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.